दासबोध हा एक अद्वितीय ग्रंथ. समर्थ रामदास कथा. ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी हा एक अपूर्व ग्रंथ मानला जातो. त्याचप्रमाणे समर्थ रामदासांचा दासबोध याचेही वैशिष्ट्य आगळेच आहे. या ग्रंथात वेदांत विषयी चर्चा आहे. परमार्थिकांना मार्गदर्शन आहे. संसारी लोकांना प्रपंच उत्तम तऱ्हेने करून ऐहिक जीवनाची सफलता कशी साध्य करून घेता येईल याचे सुंदर विवरण आहे. थोडक्यात या ग्रंथातील विवेचन समाजातील सर्व थरांच्या लोकांना उपयोगी पडणारे आहे. लहान थोर, गरीब श्रीमंत, संसारी संन्यासी, ब्राह्मण शूद्र, व्यापारी शेतकरी, कारखानदार धनी नौकर, राजा प्रजा, स्त्री पुरुष इत्यादी सर्वांना आपापली कर्तव्य यथायोग्य रीतीने कशी पार पाडावीत या संबंधीचे उत्कृष्ट विवेचन करणारा आणि सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारा असा दासबोध हा ग्रंथ आहे. समर्थ रामदासांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे हे या ग्रंथात पाहावयास सापडते. या ग्रंथाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे आहे की यात केवळ वेदांतक विषयी आणि गुणात्मक चर्चा नाही, नुसता भक्ती मार्गाचा डांगोरा पिटलेला नाही, नैराश्याचे वातावरण नाही. यात राजकारण आहे, धार्मिक जागृती आहे, भूतदया आहे, समता आहे, उत्साहजनक प्रेरणा आहे. थोडक्यात सर्व काही आहे आणि त्यातल्या त्यात शेकडो नावन्य लोक जे प्रपंचात गुंतलेले आहेत त्यांना प्रपंच नेटका करून परमार्थ कसा साधावा याचे उत्कृष्ट मार्गदर्शन आहे. ईश्वरनिष्ठा, कर्तव्यपरायणता आणि मानवता यावर विशेष भर देऊन समर्थांनी संसारी लोकांना भवसागर तरून जाण्याचा आदेश दिला आहे. तसेच महाराष्ट्रात लोकांना त्यांनी कार्यप्रणव केले आहे असे म्हणतात. मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्माची मुख्य 3 वैशिष्ट्ये पुढील ओवीत पहा. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण. सर्वविषयी आणि काही विचार पहा. कष्टेविण फळ नाही, कष्टेविण राज्य नाही, केल्याविण होत नाही साध्य जनी. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपणची कष्टत गेला तोची भला. आधी प्रपंच करावा नेटका, मग लागावे परमार्था विवेका. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध ग्रंथातील समर्थ रामदासांचे काही बोल सांगितले आहेत. आवडल्यास लाईक कमेंट करा.